नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्य शासनातील अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे विधान परिषद. स्पर्धा परीक्षा, MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विधान परिषद म्हणजे काय? भारतामध्ये काही राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ असते. यामध्ये 2 सभागृहे असतात, विधानसभा, विधान परिषद. विधान परिषद हे राज्यातील वरचे सभागृह मानले जाते. घटनात्मक तरतूद. भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार संसद एखाद्या राज्यात विधान परिषद स्थापन किंवा रद्द करू शकते. कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे? सध्या भारतातील काही राज्यांमध्ये विधान परिषद आहे. ती राज्ये पुढीलप्रमाणे: महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. सदस्य संख्या. विधान परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी 40 सदस्य, जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 असते. सदस्यांची निवड कशी होते? विधान परिषद ही कायमस्वरूपी सभा आहे. तिचे सदस्य वेगवेगळ्या गटातून निवडले जातात. सदस्य निवडीचे प्रकार: स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, विधानसभा सदस्य आणि राज्यपाल नियुक्त सदस्य. कार्यकाल. विधान परिषद बरखास्त होत नाही. प्रत्येक सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. सभापती. विधान परिषदेमागे सभापती, उपसभापती यांची निवड सदस्यांमधून केली जाते. अधिकार आणि कार्ये. विधान परिषदेला कायदे चर्चेसाठी मांडता येतात, सूचना देता येतात, शासनावर नियंत्रण ठेवता येते, पण विधानसभेपेक्षा तिचे अधिकार कमी असतात. धनविधेयकाबाबत अधिकार. धनविधेयक फक्त विधानसभेतच मांडले जाते. विधान परिषद फक्त 14 दिवसांपर्यंत विधेयक रोखू शकते. अविश्वास प्रस्ताव. विधान परिषद सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पास करू शकत नाही. हा अधिकार फक्त विधानसभेला असतो. विधान परिषदेचे फायदे: अनुभवी लोकांना संधी, कायद्यावर सखोल चर्चा, घाईघाईने निर्णय होण्यापासून बचाव. आणि तोटे पाहूया. खर्च वाढतो, कायदे करण्यास विलंब होतो, काही वेळा राजकीय विधान परिषद कोणते सभागृह आहे? राज्याचे वरचे सभागृह. विधान परिषदेसंबंधी तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 169 मध्ये. विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. विधान परिषद कायमस्वरूपी सभा आहे का? होय, ती कायमस्वरूपी सभागृह आहे. विधान परिषदेला सदस्यांचा कार्यकाल किती असतो? 6 वर्षांचा असतो. दर किती वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात? दर 2 वर्षांनी. धनविधेयक कुठे मांडले जाते? विधानसभेत मांडले जाते. विधान परिषद धनविधेयक किती दिवस रोखू शकते? 14 दिवसांपर्यंत. अविश्वास प्रस्ताव कोण मांडू शकते? विधानसभा मांडू शकते. विधान परिषद बरखास्त होते का? नाही. विधान परिषद बरखास्त होत नाही. महाराष्ट्रात विधान परिषद आहे का? होय, महाराष्ट्रात विधान परिषद आहे. विधान परिषद सदस्यांची किमान संख्या किती असते? किमान 40 सदस्य. विधान परिषद सदस्यांची कमाल संख्या किती असू शकते? विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पर्यंत. शिक्षक मतदारसंघातून सदस्य निवडले जातात का? होय, निवडले जातात. पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेसाठी असतो का? होय, असतो. राज्यपाल काही सदस्य नियुक्त करतो का? होय, करतो. विधान परिषदेमध्ये सभापती असतो का? होय, असतो. विधान परिषदेला कायद्यांवर चर्चा करता येते का? होय, करता येते. विधान परिषद खर्चिक मानली जाते का? होय, मानली जाते. विधान परिषद कोणत्या राज्यांमध्ये असते? द्विगृही विधिमंडळ असलेल्या राज्यांमध्ये. उत्तर प्रदेशात विधान परिषद आहे का? होय, आहे. कर्नाटकात विधान परिषद आहे का? होय, आहे. विधान परिषद शासनावर नियंत्रण ठेवते का? होय, ठेवते.
विधान परिषद थेट सरकार पाडू शकते का? नाही, सरकार पाडू शकत नाही. विधान परिषद हे लोकप्रतिनिधी सभागृह आहे का? होय, अंशतः आहे. विधान परिषद सदस्य निवडण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी होतात का? होय, सहभागी होतात. विधान परिषदेला कनिष्ठ सभागृह म्हणतात का? नाही, म्हणत नाहीत. विधान परिषद राज्यातील महत्त्वाची संस्था आहे का? होय, आहे. विधान परिषद सर्व राज्यांमध्ये असते का? नाही, सर्व राज्यांमध्ये नसते. विधान परिषदेमुळे कायद्यावर सखोल चर्चा होते का? होय, सखोल चर्चा होते. तर मित्रांनो, आज आपण विधान परिषद या विषयाची संपूर्ण माहिती पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.